रोगजंतू आणि आपण गेल्या काही वर्षात स्वाईन फ्लू आणि इबोला पाठोपाठ कोविड महासाथीनं जगाला भीतीच्या छायेत ढकललं. भारतात कोविडनंतर ब्रेन फॉग आणि हृदयविकाराचे झटके वाढून माणसं पटापट मरू लागल्याचं नीट लक्षात येतं येततोच शेकडो विषाणूजन्य ज्वरांच्या साथी दरवाजा वाजवू लागल्या. डोळे येऊन पिंक आयचा संसर्ग दिल्लीभर पसरला. गोवर आणि हँड फूट अँड माउथ डिसीज उर्फ खुरतोंड्या रोगानं मुंबईकर तर केरळवासी निपा व्हायरस आणि अँथ्रॅक्सच्या दहशतीखाली जगून वैतागले. दक्षिण कोरियात मेंदू पोखरणारा अमिबा, लंडन न्यूयॉर्कमध्ये पोलिओ, टांझानियामध्ये मार्बर्ग डिसीज, ऑस्ट्रेलियामध्ये क्रिसमस आय, चीनमध्ये टिक टायफस आणि न्यूमोनिया सदृश वेदनामय आजारांनी दवाखाने वाहून चाललेत. एड्सवर लस शोधण्याची आशा निर्माण होते न होते तोच डेंग्यूच्या विषाणूमध्ये जनुकीय बदल घडताना जग पाहतंय. जागतिक आरोग्य संघटनेला इतिहासात पहिल्यांदाच बुरशीजन्य आजारांची यादी प्रकाशित करावी लागते. दक्षिण अमेरिकेत तर पेरू देशाला जियाबारी सिंड्रोम या दुर्मिळात दुर्मिळ आजारामुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करावी लागली. आता तर सारं जग डिसीज एक्स या नव्या महासाथीच्या उंबरठ्यावर आहे. आजार म्हणजे कोणत्याही तात्काळ बाह्य दुखापतीविना पेशी, उती, अवयव किंवा संपूर्ण शरीरावर प्रभाव पाडत सजीवाच्या स्वरूप व कार्यावर अंशतः किंवा पूर्णतः दुष्परिणाम घडवणारी विशिष्ट असाधारण परिस्थिती. रोगजंतू, शरीर आणि पर्यावरण ही साथीच्या रोगांची त्रिसूत्री आहे. आपल्याला आजार होणार की नाही हे वय, लिंग, जनुकीय घटक, व्यसन, शारीरिक व्यायाम, आहार, व्यक्ती जन्माला येते, वाढते, जगते, काम करते आणि वृद्ध होते ती परिस्थिती, व्यक्तीचं शिक्षण, नोकरी, पगार, ती ज्या देशात राहते तिथलं प्रशासन, पब्लिक पॉलिसीज, सामाजिक सांस्कृतिक मूल्य, सोशल नेटवर्किंग, सामाजिक आणि आर्थिक दर्जा, सांस्कृतिक पार्श्वभूमी, पर्यावरणीय दर्जा आणि आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता या घटकांवर अवलंबून असतं. कारण त्यानुसारच तिला आजार होतील की नाही, ती संसर्गाला कितपत बळी पडेल आणि त्यातून वाचेल की नाही हे ठरतं. संसर्ग म्हणजे शरीरातल्या पेशींना नुकसान पोहोचेल अशा प्रकारे हवा, अन्नपदार्थ, प्राणी, स्पर्श, शारीरिक स्त्रावांशी संपर्क, रोगवाहक कीटक व प्राणी यांच्यामार्फत रोगप्रसार. आईला भाजून झालेली जखम किंवा आजोबांची पाठदुखी त्यांच्याजवळ जाता आपल्याला होत नाही, परंतु शाळेत खोकल्यानं किंवा शिंकल्यानं सर्दीचा विषाणू 1-2 दिवसात अख्ख्या वर्गातही पसरू शकतो. स्पर्श किंवा सहवासानं शरीरात रोगजंतूंना प्रवेश मिळून व त्यांची वाढ होऊन एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला लागण होऊ शकणाऱ्या आजारांना संसर्गजन्य आजार असं म्हणतात. प्रत्येक संसर्गजन्य रोग हा विशिष्ट रोगजंतूमुळे प्रत्यक्ष म्हणजेच रक्त, लघवी, विष्ठा, वीर्य, मासिक पाळीस्त्राव, लाळ, घाम आईच्या नाळेतून किंवा अप्रत्यक्ष हवा, पाणी, अन्नपदार्थ, रोगवाहक प्राणी किंवा कीटक यांच्या माध्यमातून पसरतो. असंसर्गजन्य आजार म्हणजे व्यसन, ॲलर्जी, प्रदीर्घ आजारपण, उतारवय, पेशींच्या किंवा संप्रेरकांच्या कार्यक्षमतेत घट, अनुवंशिकता, अन्न घटकांची कमतरता, औषधांचा साईड इफेक्ट यामुळे उद्भवणारे आणि एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत लागण न होणारे विकार. उदाहरणार्थ मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मेंदूचा पक्षाघात, कर्करोग इत्यादी. संसर्गजन्य आजारांची मुख्य कारणं: जीवाणू, टीबी, डांग्या खोकला, कॉलरा, कुष्ठरोग, प्लेग, धनुर्वात. विषाणू, गोवर, रुबेला, गालगुंड, कावीळ, मेंदूज्वर, एड्स, झिका, इबोला, निपा, कोविड. प्रोटोझुआ, मलेरिया, काला आजार, स्लीपिंग सिकनेस. बुरशी, खरुज, नायटा, चाई. जंत किंवा हेल्मिन्स, कृमिरोग, हत्तीरोग. संसर्गजन्य आजारांची मुख्य लक्षणं कोणती? सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, विष्ठेत रक्त, अंगदुखी, सांधेदुखी, श्वासोच्छ्वासाला त्रास. सेप्सिस म्हणजेच जीवाणूजन्य रक्तसंसर्गाची लक्षणं कोणती? शारीरिक वेदनांमध्ये वाढ, चक्कर, बेशुद्धी, शरीर अचानक थंड किंवा गरम पडणं, हृदयाचे ठोके जलद पडणं, त्वचेवर एकाएकी पुरळ उठणं. इन्क्युबेशन पिरियड किंवा संक्रमण काळ, संसर्ग झाल्यानंतर स्पष्ट लक्षणं दिसू लागेपर्यंतचा कालावधी, ज्यामध्ये व्यक्तीकडून आपल्याला आजार झालाय हे माहीतच नसल्यानं रोगप्रसार होतो. साधारणतः हा काळ विषाणूंबाबत एखादा तास ते 4 दिवस तर जीवाणूंबाबत 2 ते 14 दिवस इतका असू शकतो. कॅरियर, रोगाची लक्षणं दिसत नसतानाही रोगप्रसार करू शकणारी व्यक्ती. विशिष्ट लोकसंख्या किंवा वयोगट तसंच प्रदेशात कायमस्वरूपी आढळणारा आजार म्हणजे एंडेमिक. उदाहरणार्थ लहान मुलांमध्ये कांजण्या. साथीच्या रोगांपेक्षा अधिक माणसांना ग्रासून जास्त मृत्यू घडवणारा नव्या संसर्गजन्य आजारांचा जागतिक प्रसार म्हणजेच पॅन्डेमिक अर्थात महासाथ. ऋतू निराळे, रोगजंतूही निराळे. मार्च महिन्यात सुरू झालेल्या उन्हाळ्याची तीव्रता एप्रिल-मे महिन्यात वाढतच जाते. घामावाटे पोषक द्रव्यही शरीराबाहेर टाकली जात असल्यानं
काम कमी केलं तरी थकवा जास्त जाणवतो आणि पचन प्रक्रिया मंदावते. उघड्यावरच्या अस्वच्छ आणि दूषित अन्नावर उष्म्यामुळे विषाणू जीवाणू हे जास्त काळ टिकून राहत असल्याने असे अन्नपदार्थ खाण्यापिण्यात आले की पचनाशी संबंधित आजार उद्भवतात. विशेषतः 5 वर्षाखालची बालकं आणि 60 वर्षांवरच्या लोकांमध्ये शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी झाल्यावर ते पूर्ववत आणण्याची क्षमता कमी असल्यानं उन्हाचे दुष्परिणाम जास्त दिसून येतात. उन्हाळ्यात सूर्याच्या अतिनील किरणांच्या अतिसंपर्कामुळे त्वचेला लालसरपणा, जळजळ, फोड येणं आणि सोलवटणं होऊ शकतं. सनबर्न टाळण्यासाठी ढगाळ दिवसातही किमान SPF 30 असलेलं ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा. उन्हात फिरताना दर 2 तासांनी किंवा पोहून आल्यावर किंवा घाम आल्यावर पुन्हा लावा. टोप्या आणि लांब बाहींचा शर्ट यासारखे संरक्षणात्मक कपडे घाला. प्रखर सूर्यप्रकाशाच्या तासांमध्ये सावली शोधा. आपल्या शरीरातून घामावाटे किंवा लघवीवाटे पाणी बाहेर जात असतं आणि तेवढ्या प्रमाणात पाणी शरीरात परत नाही गेलं तर डिहायड्रेशन वाढत जातं. त्यामुळे उन्हाळ्यात तहान लागत नसली तरीही 8 ते 10 ग्लास पाणी प्या. बाहेर जाताना स्वतःच्या घरातून स्वच्छ पाण्याची बाटली घेऊन निघा. गमावलेली खनिजं भरून काढण्यासाठी पाणी किंवा इलेक्ट्रोलाइटयुक्त पेय निवडा. डिहायड्रेशन घडवणाऱ्या कॅफिनयुक्त आणि अल्कोहोलयुक्त पेयांचं जास्त सेवन टाळा. फळं आणि भाज्या यासारखं पाणी समृद्ध अन्न खा. उन्हाळ्यात शक्यतो सैलसर, सुती आणि फिक्या रंगाचे कपडे घाला. तीव्र हवामानातून लगेचच कार्यालयात जाऊन AC सुरू करायचा नाही. थोडा वेळ जाऊ द्यायचा आणि मग AC सुरू करायचा. मोठ्या कार्यालयांमध्ये जिथं वातानुकूलित यंत्रणा सेंट्रलाइज्ड असते तिथे आत जाण्याआधी काही मिनिटं सावलीत थांबायचं, मग आत जायचं. ऑफिसमधून बाहेर पडतानाही तेच करायचं. तापमान 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त वर जाऊ लागलं तर उन्हाच्या संपर्कामुळे डोकेदुखी, चक्कर येणं, नाकातून रक्त येणं, पोटात किंवा पायात गोळे येणं आणि तीव्र परिणाम झाला तर बेशुद्धी असंही होऊ शकतं. याला म्हणतात हीट स्ट्रेस आणि हीट स्ट्रोक. तीव्र उष्णतेत शक्यतो दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाणं टाळायचं. तुमच्या बैठका किंवा नियोजित कार्यक्रम त्याच्या आधी किंवा नंतरही केले जाऊ शकतात. उष्ण हवामानामुळे अन्नामध्ये हानिकारक जीवाणूंची वाढ लवकर होते. अन्न विषबाधा होऊ शकते. शिजवलेल्या पातळ भाज्या न झाकता उन्हाच्या ठिकाणी ठेवून जाणं टाळा. उन्हाळ्यात फार उपाशी राहणं आणि अतिरिक्त खाणं या दोन्ही गोष्टी टाळा. विशेषतः रात्रीच्या जेवणात हलक्या आहाराचा समावेश करा. साल्मोनेलोसिस, टायफॉइड, शिगेलोसिस, हिपॅटायटिस A अशा रोगसंसर्गातून अन्न विषबाधा होत असते. म्हणजे ज्या सुरीनं चिकन किंवा अंडी कापली तीच सुरी दुधाची पिशवी किंवा भाज्या कापताना वापरली तर क्रॉस कंटॅमिनेशन होतं. अन्न नासू शकतं. फळं, भाज्या, मांस हे स्वच्छ धुवून मगच चिरावेत. उन्हाळा संपून पावसाळा सुरू होण्याचा समय हा वातावरणाचं तापमान, ओलावा, दूषित पेयजल, चिखल, सांडपाणी, डास, रोगवाहक कीटक जनावरांचा सुकाळ, अस्वच्छता यामुळे जीवाणू विषाणूंचा संक्रमण काळच ठरतो. पावसाळा डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, निमोनिया, H1N1, स्वाईन फ्लू, कावीळ, टायफॉइड असे अनेक आजार घेऊन येतो. म्हणूनच उकळून गार केलेलं आणि मातीच्या किंवा तांब्याच्या स्वच्छ भांड्यात साठवलेलं सुरक्षित पाणी पिणं कधीही चांगलं. जेवणापूर्वी, बाहेरून घरात आल्यावर, कचरा टाकल्यावर, जखम साफ केल्यावर आणि शौचानंतर हात साबणानं किमान 15 सेकंद धुवा. तळहातामागे तसंच बोटाच्या बेचक्यातही घासा. बोटांचा डोळे, नाक, तोंड यांना सततचा स्पर्श टाळा. हातगाडीवरचं जंक फूड किंवा फेरीवाल्याकडचं चाट, समोसे, बर्फ गोला यात पोषक घटकांचं प्रमाण कमी आणि तेल, मीठ, मसाले, माशा, रोगजंतूंचं प्रमाण प्रचंड असतं. त्यामुळेच पावसाळ्यात असे पदार्थ अजिबात खाऊ नयेत. लहान मुलांना रात्रीचं उरलेलं अन्न खायला देऊ नये, कारण आधीच शिजवून ठेवलेल्या पदार्थांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. गरजेपेक्षा जास्त फळं किंवा भाज्या विकत घेऊन साठवू नयेत. व्हिटॅमिन C एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जो मेंदू, डोळे, दात आणि हाडांसाठी फायदेशीर आहे. यासाठी संत्रा, लिंबू या लिंबूवर्गीय फळांशिवाय सफरचंद, पेरू, आवळा आणि हिरव्या पालेभाज्यासुद्धा मुलांना देता येतील. थंडीच्या काळात आपल्या शरीराला आतून उबदार ठेवावं लागतं. यासाठी शरीराची जास्त ऊर्जा खूप वेगानं खर्च होते आणि ऊर्जेची गरज वाढून आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागतं. थंडीमध्ये सर्वात वेगानं वाढणारा आजार म्हणजे दमा. एसीतला वावर, बाहेरच्या आणि घरातल्या वातावरणातली तफावत, दमट वातावरणामध्ये दम्याची तीव्रता वाढत जाते. ब्रॉन्कायटिसमध्ये लहान मुलांच्या फुफ्फुसातल्या सर्वात लहान नळ्या कफनं भरतात. सतत खोकला सुरू होतो. प्रतिकूल वातावरणामुळे आपलं शरीर अनेक प्रकारच्या ॲलर्जीजना बळी पडतं. त्यामुळे त्वचेवर पुरळ उठणं, खाज सुटणं, डोळे लाल होणं, डोळ्यात पाणी येणं, बोटं सुजणं यासारखी लक्षणं जाणवतात. डोळे, श्वसनसंस्था आणि त्वचा या अवयवांचा हवेच्या प्रदूषणाशी थेट संबंध येतो.
प्रदूषणामुळे प्राणवायू शरीरात घेण्याची फुफ्फुसाची क्षमता वेगानं कमी होते. पेशींना मिळणारा प्राणवायू घटतो. त्यातून अंगदुखी, अस्वस्थता, थकवा वाढतो, कार्यक्षमता कमी होते. दूषित घटक श्वासातून रक्तात मिसळले जातात. थंडीमध्ये हवा जड असते, ती जमिनीलगत थांबते. प्रदूषित घटक हे एकाच ठिकाणी साचून राहतात. श्वसनावाटे शरीरात प्रवेश करणाऱ्या 10 मायक्रॉनपेक्षा कमी अशा सूक्ष्म कणांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे वातावरण सुसह्य असलं तरी थंडीमध्ये लांब पल्ल्याचा प्रवास टाळावा. शिंकताना किंवा खोकताना तोंडावर हात, हाताचं कोपर किंवा रुमाल ठेवला नाही तर रोगजंतू 10 फुटापर्यंत पसरतात. फ्लू हा प्रवासादरम्यान गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी विषाणूंच्या प्रसारामुळे होतो. फ्लूचा धोका कमी करण्यासाठी दरवर्षी लसीकरण करा, हाताची स्वच्छता पाळा आणि आजारी व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळा. हिवाळाजन्य आजारांवर प्राथमिक उपाय म्हणून तसंच फुफ्फुसातला चिकट कफ पातळ होऊन सुटावा यासाठी थंड पदार्थांचं सेवन टाळा. कोमट पाणी प्या. छाती आणि पाठ गरम पाण्याच्या पिशवीनं शेका. पाठीला आणि छातीला कोमट खोबरेल तेलानं मालिश करा. आलं, तुळस, गवती चहा यांचा काढा प्या. लिंबू, शिकंजी, भाज्यांचं सूप इत्यादींनी स्वतःला हायड्रेटेड ठेवा. मानवाला संसर्ग होऊ शकणाऱ्या 10 आजारांपैकी 6 आजार हे पाळीव प्राण्यांमुळे पसरू शकतात. म्हणून तुमच्या पाळीव प्राण्यांना कोणताही त्रास होत नसला तरी वर्षातून किमान एकदा त्यांना जनावरांच्या डॉक्टरकडे न्यायला विसरू नका. त्यांची तपासणी करून घ्या. त्यांच्या लसीकरणाचं रेकॉर्ड पण ठेवा. त्यांचं अन्न आणि पाणी ठेवलेल्या कंटेनरची देखील देखभाल करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ते ज्या ठिकाणी लघवी मलविसर्जन करतात त्या जागाही स्वच्छ ठेवायला हव्यात. कुत्र्यामुळे होणाऱ्या रेबीज या विषाणूजन्य रोगामध्ये मृत्यूदर आहे जवळपास 100%. मांजराच्या विष्ठेतला टॉक्झोप्लाझ्मा गोंडी नावाचा जो विषाणू आहे त्यामुळे टॉक्झोप्लाझ्मोसिस हा आजार होतो. त्यानं गर्भवतींमध्ये गर्भपात होऊ शकतो किंवा गर्भात विकृती निर्माण होऊ शकते. डुकरं, उंदीर यासारख्या प्राण्यांच्या शरीरात किंवा शरीरावर रोगांचं भांडारच असतं. विषाणूंचा संसर्ग जनावरांच्या लाळेद्वारे, प्राण्यानं चाटण्यानं, चावल्यानं किंवा विष्ठेशी संपर्क आल्यामुळे किंवा ओरखडल्यामुळेही होऊ शकतो. या जागा पुढे जीवाणू संसर्गाचे स्रोत ठरू शकतात. अंततः व्यक्ती आणि समाज म्हणून वृत्तीबदल हीच खरी दक्षता. त्यासाठी हवा वनस्पतीजन्य आहारावर भर. साथीच्या काळात गरज भासेल तेव्हा 1 मीटर सोशल डिस्टन्सिंग, तोंडावर मास्क, पर्सनल प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेसचा वापर. जयंती, पुण्यतिथी, मेळावे, यात्रा, महोत्सव अशा गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं. वेळेवर झोप, सकस आहार, नियमित व्यायाम. वेळोवेळी हात साबण पाण्यानं धुणं. दुसऱ्याचा टॉवेल, कपडे, ताट इत्यादी वस्तू न वापरणं. वर्षातून एकदा संपूर्ण शरीराचं चेकअप. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधोपचार आणि प्रतिजैविकांबाबत प्रमाण, कालावधी तसंच पद्धत याची खात्री. चोख लसीकरण म्हणजेच जीवाणू किंवा विषाणू प्रयोगशाळेत तापवून निकामी करून इंजेक्शन किंवा तोंडावाटे औषधी थेंब घेऊन साथीच्या रोगांविरुद्ध सिद्धता. वैयक्तिक स्वच्छता आणि घर साफ करताना जंतुनाशकांचा वापर. रोगवाहक कीटक प्राण्यांद्वारे पसरू शकणारे आजार टाळण्यासाठी परिसर स्वच्छता. लैंगिक आजारांचं संक्रमण रोखण्यासाठी सुरक्षित लैंगिक संबंधांकरता कंडोमचा वापर. प्रशासकीय पातळीवर अन्नाच्या दर्जावर काटेकोर देखरेख. सुरक्षित पेयजल पुरवठा, प्रभावी सांडपाणी व्यवस्थापन. राजकीय इच्छाशक्तीद्वारे धोरणांच्या माध्यमातून गाव हा वैद्यकीय सुविधांचा केंद्रबिंदू. प्रदूषण रोखून वायूच्या दर्जात सुधारणा, गोरगरिबांच्या घरांच्या दर्जात सुधारणा आणि मजूर कष्टकऱ्यांच्या वर्किंग कंडिशन्समध्येही सुधारणा. असं केलं तरच रोगजंतूशी लढण्यात आपण सफल ठरू शकू.